Okay, next is practical number 14. Title of practical number 14 is write a program to demonstrate the use of inet address class and its factory methods. ओके, आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये पाहिले की inet ॲड्रेस क्लासच्या कोणत्या मेथड्स आहेत त्याचा प्रोग्राम पण आपण इम्प्लिमेंट केला आहे. गेट पोर्ट, गेट प्रोटोकॉल, गेट होस्ट, राईट, गेट फाईल या मेथड आपण इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. So practical number 14. So here code is given. Okay, execute the following code and write down the output. Here code is given and we have to write down the output. So see here in the inet demo class inside main method, here in the try block, so we cannot create inet address class object directly. So inet ॲड्रेस क्लासचा कन्स्ट्रक्टर आपण कॉल करू शकत नाही, त्यामुळे ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपण इथे मेथड देतो त्याला inet ॲड्रेस क्लास नेम डॉट मेथड नेम अशा पद्धतीने, कारण त्याचा कन्स्ट्रक्टर म्हणजेच ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकत नाही. बरोबर आहे. सो गेट बाय नेम आपण इथे व्हॅल्यू पास केली आहे लोकल होस्ट आणि मग त्या लोकल होस्टचा गेट होस्ट नेम आणि गेट होस्ट ॲड्रेस आपण प्रिंट करतो. ओके, आता लोकल होस्ट त्यांनी एक व्हॅल्यू दिलेली आहे. सो माझ्या पीसीचं नेम लोकल होस्ट असेल तर त्याचं होस्ट नेम आणि होस्ट ॲड्रेस प्रिंट होईल, अदरवाईज नाही होणार. ओके, आपण हा प्रोग्राम करूया. मी फक्त काय चेंज केलंय, इथे माझ्या क्लासचं नेम दिलंय ए. बस, तुम्ही inet डेमो सुद्धा देऊ शकता, नो प्रॉब्लेम. सेव्ह दिस अँड एक्झिक्यूट. सो सी दिस होस्ट नेम प्रिंटेड लोकल होस्ट जे आपण इथे पास केलेले बघा, inet ॲड्रेस IP inet address dot get by name आणि आपण नेम पास केले लोकल होस्ट. सो लोकल होस्ट इज स्टोर्ड इनसाइड IP आणि मग आपण त्याचं गेट होस्ट नेम प्रिंट केले. मग होस्ट नेम आपण ऑलरेडी दिले लोकल होस्ट. सो लोकल होस्ट इज प्रिंटेड अँड हिअर गेट होस्ट ॲड्रेस. तर माझ्या पीसीचं नेम काय आहे, राईट हिअर दिस पीसीवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये गेलो तर हिअर लोकल होस्ट म्हणजे हा ज्यावर मी प्रोग्राम करतोय. पण माझ्या पीसीचं नाव काय आहे, डेस्कटॉप P93Q77G आणि आपण इथे पास काय केलंय, लोकल होस्ट. ओके, सो दॅट्स वाय हे काय माझ्या पीसीचं नेम नाहीये लोकल होस्ट. सो त्याचा होस्ट ॲड्रेस म्हणजेच काय मिळणार आहे, IP ॲड्रेस इथे ॲक्सेस होणार नाहीये. तर तो बाय डिफॉल्ट जो प्रिंट होणार आहे 127.0.01 हा IP ॲड्रेस प्रिंट होणार आहे. हा बाय डिफॉल्ट IP ॲड्रेस त्याने घेतलेला आहे, तो प्रिंट केलेला आहे. Okay, so this is the program and this one is the output of first program. Excuse me, sir. So IP address is default असते का? डिफॉल्ट नसते. आता इथे माझ्या पीसीचं लोकल होस्टचं नेम काय आहे, इथे आपण एक व्हॅल्यू स्ट्रिंग व्हॅल्यू पास केलेली आहे. बट हिअर माय पीसी नेम इज डेस्कटॉप P9 हे आपण पुढे बघणार आहे. मी माझ्या लोकल होस्टचं नेम पास करणार, मग या पीसीचा जो IP ॲड्रेस आहे तो आपल्याला प्रिंट होणार. हिअर माय पीसी IP ॲड्रेस इज 192.168.29246 but here what it given 127.0.01. तर ही एक डिफॉल्ट जनरेटेड व्हॅल्यू आहे जी आपण इथे त्याला, आता आपल्या पीसीचं नाव आपण पास केलंय का इथे, नो. त्यांनी जे एक्झाममध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये जे नेम दिले ते दिले, बट असं नेमचा इथे या हा पीसीचं नाव हे नाहीये लोकल होस्ट. सो इट विल जनरेट दिस ॲड्रेस. मग हा आपल्याला बाय डिफॉल्ट ॲड्रेस मिळतो. ओके, जर त्याला होस्ट नेम प्रॉपर मिळालं नाही तर. ओके, कळतंय? Yes, sir. I mention another name. Okay, Sagar, I given my name to local.
हिअर एक्सेप्शन इज ऑकर बिकॉज त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू पण काय आहे, गेट बाय नेम तुम्ही लोकल होस्ट असं नेम देऊ शकता. सो अनदर नेम तो ऍक्सेप्ट करत नाही. सो लोकल होस्टसाठी आय पी ॲड्रेसची व्हॅल्यू तो काय देतोय 127 कुठे गेली ती 127.0.01. ओके, सो चेंज आपण इथे पुढच्या प्रोग्राममध्ये पास करणार आहोत नेम. Excuse me, sir. Read print. Yes. How to check IP address? Just put ipconfig command. Okay. 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 So this is the program, and this one is the output of first program. Okay. Okay. To check IP address, here just type ipconfig. On Windows, ipconfig. So this is my IP address, gateway address, right? Yes, sir. Or inside, suppose you are programming on the Linux, so ifconfig command is used. Ifconfig. So this is Windows, so we can use ipconfig. So practical related questions. Write any 4 difference between IPv4 and IPv6 protocol. So here IPv4 protocol and IPv6. First difference is it is version 4 and it is version 6, right? Second difference is IPv4 size is 32 bit and IPv6 size is 128 bits. Okay, the IPv4 address is separated by dot and IPv6 address is separated by colon. तर आता हा IPv4 ॲड्रेस आहे बघा, प्रत्येक नंबरमध्ये डॉट आहे. ओके, 88 बिटमध्ये 192.168. तसं IPv6 मध्ये काय असणार आहे, कोलन असणार आहे, कोलन. ओके, इथे बघा IPv6 ॲड्रेस दिसतोय कोलन, दिस इज द कोलन. ओके, सो दिस इज 128 bits and this one is the 32 bit. Excuse me, sir. Yes. Sir, where can we use IP6 version? I mean, maximum computers have IPv4. Address. IPv6 address means what? Suppose I want to allocate number of IP addresses. Number of means what? Suppose IP address class length offers 5 different classes of IP A to E. Okay. So there is a limitation. म्हणजे मी माझं नेटवर्क तयार केलं तर एका लिमिट पर्यंतच मी IP ॲड्रेस असाइन करू शकतो. बट हिअर IPv6 ॲड्रेस अनलिमिटेड. वी कॅन add unlimited PCs, unlimited local machines in our network. So that time IPv6 address is used. Okay, sir. Thank you. So next difference is number of header fields. तर IPv4 म्हणजे काय, पॅकेट जे असणार आहे, पॅकेटमध्ये 2 पार्ट असतात, एक हेडर आणि एक ट्रेलर. ट्रेलरमध्ये तुमचा डेटा असतो, सॉरी पेलोडमध्ये डेटा असतो. सो हेडर लेंथ जी आहे, म्हणजेच हेडरमध्ये किती फील्ड्स आहेत IPv4च्या, तर 12 आणि IPv6 8 फील्ड्स आहेत. हेडरची लेंथ बघा 20 आहे आणि हिअर 40. Here there is a checksum field inside the header of IPv4 and here there is no checksum field. And here example is given, right? Example is given for IPv6 and IPv4. Next question is write the use of get by name and get all by name method. Get by name and get all by name method. So here answer is get by name determines the IP address of a host given host name. म्हणजे इथे जो होस्ट तुम्ही पास कराल, गेट बाय नेम आणि गेट ऑल बाय नेमला इथे होस्ट नेम पास करावं लागतं. मग त्या होस्ट नेमशी रिलेटेड जे IP ॲड्रेस असेल सिंगल, तो इथे आपल्याला मिळेल गेट बाय नेम. गेट ऑल बाय नेम म्हणजे गुगल असेल, याहू असेल, त्यांचे नंबर ऑफ सर्व्हर्स आहेत, वेब सर्व्हर्स. मग त्या सगळ्या सर्व्हरचे IP ॲड्रेस आपल्याला गेट ऑल बाय नेम या मेथडने मिळतात. ओके, इथे सिंगल IP ॲड्रेस इट विल रिटर्न सिंगल सर्व्हरसाठी. आणि सपोज एखादा होस्ट म्हणजेच एखादी वेबसाईट नंबर ऑफ सर्व्हर्स यूज करत असेल तर
त्या सर्व्हरचे आय पी ॲड्रेस मिळण्यासाठी गेट ऑल बाय नेम मेथड आपल्याला यूज करावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द स्टेप्स टू असाइन आय पी ॲड्रेस टू युअर मशीन. मशीनसाठी आय पी ॲड्रेस असाइन करण्यासाठी दोन वेज आहेत. फर्स्ट डायनॅमिकली वी कॅन असाइन अँड सेकंड वन इज स्टॅटिकली वी कॅन असाइन. स्टॅटिक मीन्स मॅन्युअली, डायनॅमिक मीन्स ऑटोमॅटिक. ओके, so here how to assign? So there are two steps, okay, two types of allocation. We can set IP by two ways. Okay, so first way is dynamic IP allocation and second way is static IP allocation. Okay, so how to use dynamic IP allocation? Open network and sharing center, select Ethernet, then in IP setting click on edit, select automatic DSCP type and click on save. So dynamic म्हणजे आपण सेट करणं नाहीये, so system network मधला एक IP address access करेल. So see here, click right click on it and open network and internet sharing, internet setting. Okay, so याला open, इथे बघा इथरनेट ऑप्शन आहे, click on that, click on Ethernet. Here IP setting, edit option, click on edit. So here there are two options. So to set dynamically select automatic, to set statically select manual. So here dynamic and click on save. So आपल्याला इथे IP address मॅन्युअली टाकण्याची गरज नाहीये. System can give automatic IP address for our machines. So this is the way डायनॅमिक आय पी ॲलोकेशन. मग त्याच्यासाठी कोणता प्रोटोकॉल यूज होतो? DHCP, डायनॅमिक होस्ट कन्फिगरेशन प्रोटोकॉल. ओके, सो नेक्स्ट वे इज आपण ॲटोमॅटिक जे सिलेक्ट केलं होतं ते आता आपण मॅन्युअल सिलेक्ट करणार आणि मॅन्युअल सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करणार आहोत, मग IPv4 सिलेक्ट करायचा आहे प्रोटोकॉल आणि मग आपल्याला डिटेल्स आपल्याला माहीत पाहिजेत की IP ॲड्रेस कोणता द्यायचा आहे, गेटवे ॲड्रेस कोणता द्यायचा आहे, DNS ॲड्रेस कोणता द्यायचा आणि क्लिक ऑन सेव. सो सी हियर ओपन नेटवर्क अँड इंटरनेट सेटिंग, Ethernet, IP setting and here manual setting. So here select IPv4. Now here we have to give IP address, subnet address, then gateway DNS address and click on save. ओके, सो इथे तुम्ही मॅन्युअली असाइन करू शकता. तुमचं स्वतःचं नेटवर्क असेल देन यू हॅव टू असाइन मॅन्युअल IP ॲड्रेस बाय युझिंग स्टॅटिकली. So here these are the two ways to assign IP addresses. Okay, next exercise. Develop a program using INET address class to retrieve IP address of computer when hostname is entered by user. म्हणजे युजर तुमच्या कम्प्युटरचा नेम एंटर करेल आणि आपल्याला त्यानंतर त्याचा IP ॲड्रेस फाइंड आउट करायचा. ओके, सी हियर आय ऑलरेडी टोल्ड यू हाऊ टू चेक आवर होस्ट नेम. सो धिस PC जो ऑप्शन आहे राईट क्लिक करा, त्याच्यावर प्रॉपर्टीज. So device name is your host name, right? So here my device name is desktop P93Q77G. You can check your device name. Okay, तुमचं डिफरंट असू शकतो. and IP address कसा चेक करायचा? So put IP config command. So this is my IP address. तर आता या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं की हे नेम आपण द्यायचं आहे, प्रोग्राम रन झाल्यानंतर तो ते रीड करेल आणि त्या होस्ट नेमचा IP ॲड्रेस तो ॲक्सेस करेल. सो हियर दिस इज द कोड. Okay, so we have to import net package, right? IO package, and to access IP address, so INET address class is defined inside java.net package. So here I imported these two classes inside my main class, that is class A.
inside my class A, here I throws exception, because here if any exception is occur, then it will throw and our program will be executed smoothly. So here my first message is enter hostname. तर युजर होस्टनेम त्याच्या पीसीचं एंटर करेल आणि आपल्याला ते रीड करायचं आहे. सो रीड द इनपुट फ्रॉम द युजर. वी नीड स्कॅनर क्लास. आपण जावामध्ये शिकलोय, राईट. स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवला एससी आणि त्याच्यामध्ये सिस्टीम डॉट इन ऑब्जेक्ट पास केला सिस्टीम क्लासचा. सो आपल्याला ती व्हॅल्यू रीड करायची. सो बाय युझिंग एससी डॉट नेक्स्ट लाईन आपण एंटर केलेलं होस्टनेम रीड होईल आणि ते या होस्टनेम या स्ट्रिंग ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होईल. मग त्याच्यासाठी स्कॅनर क्लास कुठे आहे? युटिल पॅकेजमध्ये आहे. सो युटिल पॅकेज इज इम्पोर्टेड. सो ते होस्टनेम मी इथे पास केलंय बघा गेट बाय नेमला. आता मगाशी प्रिव्हियस प्रोग्राम होता तिथे आपण लोकल होस्ट असं नाव पास केलेलं. आता आपण आपल्या पीसीचं नाव पास करतोय. सो इट विल स्टोअर्ड इनसाइड माय IP ऑब्जेक्ट. This is the object name of inet class. So here my message is IP address is, and by using my IP object dot get host address. Get host address या मेथडने आपल्याला काय मिळेल की दिलेल्या होस्ट नेमचा IP ॲड्रेस मिळेल. I will execute this. See here host name, we have to provide host name. So my PC name is, I just copy this value and here right click on that, so it will paste it automatically. So here I press enter. ज्यावेळेस मी प्रेस एंटर करणार आहे तर ती व्हॅल्यू रीड होईल नेक्स्ट लाईन या मेथडने स्कॅनर क्लासच्या आणि ती कुठे स्टोअर होईल? होस्ट नेममध्ये. मग आपण गेट बाय नेम या मेथडला आपण जे होस्टनेम दिलंय म्हणजेच ही व्हॅल्यू जी दिली आहे ती पास केली. ती कुठे स्टोअर होईल? माय IP या ऑब्जेक्टमध्ये. आणि आयनेट ॲड्रेस क्लासची गेट होस्ट ॲड्रेस ही मेथड आपण ॲक्सेस करतोय त्या ऑब्जेक्ट थ्रू माय IP. मग याच्यामध्ये कुणाचा होस्टनेम स्टोअर्ड आहे? तर या मशीनचा डेस्कटॉप हे नेम स्टोअर्ड आहे. मग त्याचा IP ॲड्रेस जो काही असेल तो इथे ॲक्सेस होईल आणि प्रिंटएलएनमुळे तो प्रिंट होईल. ओके, एंटर. सो हिअर माय IP ॲड्रेस इज प्रिंटेड 192.168.29.246. So this is the program and this one is the output of that program. So तुम्हाला तुमच्या मशीनचं नेम चेक करावं लागेल आणि ते इथे एंटर करावं लागेल. Then you will get your IP address of your machine. Okay. So program and output. So next. So I think practical number 14 completed. Just take a 2-minute break. I will be back.